नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किवसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या अपडेटमध्ये आपण शेतकरी कर्जमाफी योजना याविषयी सरकारची अंतिम टप्प्यातली भूमिका या संदर्भामध्ये सविस्तर अपडेट पाहणार आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, दिनांक 30 जूनपूर्वी शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजना जाहीर करण्यात येईल असे वारंवार सांगण्यात येत आहे. गेल्या 5-6 महिन्यापासून आपण ऐकत आलेलो आहे की 30 जून हीच तारीख सरकारने पाठ करून ठेवलेली आहे का काय. शेतकरी बंधू भगिनींनो, आता मागच्या 2-4 मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी अहवाल त्याविषयी सविस्तर अपडेट मांडण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु शेतकरी बंधू भगिनींनो, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी काही सांगण्यात आले नाही. शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये म्हणजे साधारणतः 21-22 मे रोजी शेतकरी कर्जमाफीविषयी घोषणा होऊ शकते अशी शक्यता आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, बँकाच्या माध्यमातून थकीत कर्जदार व नियमित कर्जदार यांचा डाटा शासनाला पाठवण्यात आलेला आहे आणि राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी जी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीच्या माध्यमातून सरकारसमोर अहवाल सादर केलेला आहे आणि सहकार मंत्री, कृषी मंत्री ह्यांच्या समेत मुख्यमंत्रीसोबत शेतकरी कर्जमाफीविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये दिनांक 14 मे रोजी कर्जमाफीविषयी जी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती, या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी जी अहवाल आहे त्या अहवालामध्ये बदल करण्यात येईल आणि सुधारित अहवाल या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आता 30 जूनपूर्वी शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार आहे. आता त्या संदर्भामध्ये सरकारने एक अंतिम प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेगवान घडामोडी घडत आहे. काल झालेल्या सातारा येथील कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी पुन्हा एकदा उद्गार काढण्यात आलेले आहे. कारण की आता शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी करायची असेल तर सरकारला आता हे मे महिना आहे, मे महिन्याचा लास्ट आठवड्यामध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी घोषणा सरकारला करावी लागत आहे आणि येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी सविस्तर अहवालामध्ये सुधारित म्हणजे बदल करून शेतकरी शेतकरी कर्जमाफीची समिती आहे त्या समितीने अहवाल मांडण्यात येईल आणि अहवाल मांडल्यानंतर सरकारने त्यावरती ठोस निर्णय घेऊन पुढे शेतकरी कर्जमाफीचा GR निर्गमित करेल आणि GR निर्गमित केल्याशिवाय शेतकरी बांधवांना शेतकरी कर्जमाफी देता येत नाही. कारण की कोणतीही योजना लागू जर करायची असेल तर शासनाला अगोदर त्याचा GR काढावा लागेल. GR काढल्यानंतरच पुढील योजनेचा प्रक्रिया सरकारला करता येणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं थकीत कर्ज आहे आणि ज्या बांधवांनी नियमित कर्जफेड करत आहे त्या शेतकरी बांधवांचा डाटा बँकेने सरकारकडे पाठवण्यात आले. आता यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी जी समिती उच्चस्तरीय समिती म्हणजे आयोजित केली होती बैठक, त्या बैठकीमध्ये कोणत्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्यायची त्याबद्दल पात्रता, निकष, नियम, अटी ठरवण्यात आलेले आहे आणि या संदर्भामध्ये दिनांक 21 ते 22 मे रोजी शासनातर्फे शेतकरी कर्जमाफीला अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता आहे. कारण की
गेल्या 5-6 महिन्यापासून आपण ऐकत आहोत शेतकरी कर्जमाफीविषयी अभ्यासगट तयार झालेला आहे. शेतकरी अभ्यासगट तयार झाल्यानंतर त्याचा पुढे समितीनं अहवाल तयार केले आणि ती अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल असं सांगण्यात आलं होते. पण बराच कालावधी लोटल्यामध्ये म्हणजे बऱ्याच मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी अहवाल मांडण्यात येईल असं सांगण्यात आलेले. शेतकरी बंधू भगिनींनो, आता शेतकरी कर्जमाफीची उच्चस्तरीय समिती आहे. त्या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून एक सुधारित अहवाल तयार करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना कर्जमाफीविषयी पुढे ठोस निर्णय करण्यात येईल आणि कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर सरकारला GR काढावा लागेल आणि GR काढल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार आहे. तरी मी सरकारला शेतकरी बांधवांच्या तर्फे एक विनंती करतो की शेतकरी कर्जमाफीविषयी लवकरात लवकर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. आणि शेतकरी बांधवांनो, आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत अत्यंत विश्वसनीय, खात्रीशीर, तंतोतंत माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा. धन्यवाद.